भरपूर दिवस झाले कुठे फिरायला गेलो नव्हतो, नुसतं घर आणि जॉब. अशात एक लोकेशन भेटलं, ते म्हणजे श्रीवर्धन आणि दिव्या घर. चला तर मग चालू करूयात. अरे काय भांडा भांडी करताय, निघताना पण आईस्क्रीम वर एक. नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. भरपूर दिवसांनी आपला ब्लॉग पडतोय, तरी पण तुम्ही मला कनेक्ट आहातच. गप्रे जास्त बोलू नको, त्याला सांगा जरा गप्प बसायला, निस्ता बडबड करत राहील. निस्ता आईस्क्रीम वर नाही एकटा खात आलाय, आम्हाला तर नाही आणले. आम्ही आता निघालोय इथून श्रीवर्धनला. श्रीवर्धनचं तर एकदम बीच म्हणजे उद्याच आहे पॉईंट, आज काय नाही. आज फक्त आम्हाला ट्रॅव्हलिंग करून रोहनच्या आत्याच्या घरी पोहोचायचं आहे, काही पण करून. आम्हाला रात्री 9 आता वाजणारच आहे. आता दोन्ही गाड्या तर रेडी आहेत. हा काय लुक वाटतंय यार गाडीचा, खतरनाक भाई. ब्लॅकी अँड डिओ, जय मल्हार. आणि काय भाई डोळे बिळे काय बाप दिसत आहेत भाई, ती करून ठेवले गाडी. ठीक आहे, एकंदरीत आता आम्ही निघतोयच इथून. आता एकदम हारबीर आणायला गेलेत पोरं, एकदम सोफिस्टिकेटेड. पूजा इकडे प्रथमेश चव्हाण यांनी करा मोरया. चला फायनली आम्ही आता निघालेलो आहे. भेटतो तुम्हाला रस्त्यामध्ये हळूहळू. आम्ही अजून आता पेट्रोल पंपला गाड्या फुल करायला, दोन्ही पण गाड्या फुल केलेल्या आहेत. आणि ते नवीन टायरवाला आम्हाला हवा भरायला भेटलेला आहे. हे थोबाड दाखव तुझा वरती. हवा चेक करतोय, भरतोय. अरे मामा कुठे कामावर यायला ठेवून घ्या. किती पगार द्या त्याला माणूसाला? 6,000 पगार द्याल काय ना? बघ 6,000 पगार देत आहेत, चालेल का तुला? ठीक आहे, आता हवा भरू. पेट्रोल पण टाकलेलं आहे ऑलमोस्ट. म्हणजे जर काय कुठल्या स्पॉटला मी थांबणार असेल तर तुम्हाला दाखवूच आम्ही. पोरांना भूक लागली, आता आम्ही थांबलोय हडप वडापावमध्ये, कर्जतमध्ये. तुम्ही इथे बघू शकता, एकदम टेस्टी असा वडापाव इथे. एकदम कसं आहे माहिती आहे का, क्वालिटी आणि क्वांटिटीचा विषय. तर इथं हडप वडापाव एकदम टेस्टी आहे कर्जतमध्ये, सध्या एक नंबर टेस्ट आहे. आम्ही आता वडापाव खाणार आहे, तुम्हाला पण दाखवतो आम्ही. अरे जाड्या किती वडापाव खातो रे. इकडं पण 4 वडापाव खाल्ले, इथं पण 4 खाल्ले. स्वतः अर्धी लादी पाव खाल्ले. अर्धी लादी पाव संबंध काय तो? अर्ध्या 6 पाव 2 वड्यांसोबत. 2च खाल्लेत फक्त. 2 चल झूठा वडा आणि 2 पाव आलेले पेटीमध्ये, फक्त तेवढंच येतात. हडप वडापावला तेवढंच खाल्लंय यांनी सगळ्यांनी. भरपूर तेवढंच नाही, काहीच संबंध नाही. बिल दाखवतो ना किती पाव झाले ते. ठीक आहे, आता काय, आता भूक लागते, आता एकदम पुढचा प्रवास करायचा आहे, एवढं पुढं जायचं तर खायला लागेलच ना. 6 तर नाही खाल्ले. ठीक आहे, 6 तसं आहे, एवढं काय झालं. तू भाई खाऊन घे, तुला तू टेन्शन घेऊ नको. तू फुग, वड्याची अख्खी ताकद दाखवतो बेसनाची. अख्खा फुगलायस तो. काय खर्च आहे त्याला, मजबूत खर्च आहे तुला. उद्या बीचवरती जसं की परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, याच्या बाबाचं नाव परशुराम. परशुराम देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीत आम्ही चाललेलो आहे. अशा प्रकारे एकदम छोटंसं, एकदम समुद्र किनारपट्टीवरती एकदम श्रीवर्धन आणि दिव्या घर या अरे कहना क्या चाहते हो 2 ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. आता आमची राहायची सोय याच्या आत्याच्या घरी झालेली आहे, तर काही टेन्शन नाही आहे. फुल बंगला बिंगला भाई एकदम वरती, एकदम तुम्हाला दाखवतो गेल्यावरती. आता इथून नॉनस्टॉप जावा वेळेला. आमच्या इथं बैलप्रेमी प्रथमेश चव्हाण इकडे बैल पूर्ण पारखून बघतायत, निरखून बघतायत. व्हिडिओ कॉलवर इथं बघू शकता. इथं कोण कोण आहे व्हिडिओ कॉलवरती? रोशनदा आणि इथे निखिल पाटील, दोघांना बैल दाखवत आहेत, बघू शकता तुम्ही इथे. चला निघूया आपण आता पुढच्या प्रवासाला. काय बोलता? जर बांधील की पब्लिक तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला लोकेशन माहिती असेल, काय आहे कुठे आहे, तर तुम्हाला माहितीच असेल. आता मी 20वा हॉटेलला, तुम्हाला माहितीच असेल, मी जास्त काय बोलणार नाही. बांधिली पडलं सगळं माहिती आहे.
कर्जतमधून पुढे निघालो तर शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती आणि आकाशपाळीने बघत आम्ही आमचा प्रवास पुढे चालू केला. तर थंडी एवढी आहे, प्लस एवढा जंगल एरिया आहे ना, तर माझी तर इच्छा आहे काही बिबट्या यावा साईडने आणि याला मागच्याला घेऊन जावा. मागच्याला म्हणजे माझा मागं बसलाय तो, आता ज्यांनी कॅमेरा पकडला त्याला घेऊन जावा, फुल इच्छा आहे माझी. आणि पुरा फाडून खावा. तसं पण त्याला जाम फाड खाऊ आहे. अशी आहे थंडी ती एवढी आहे का फार कोलबी झाली कोलबी. हे बघा आमची दुसरी गाडी काय कोलबी झाली, तिची बी गाडीची कोलबी झाली, गाडीवरची नाही कोलबी झाली. कसं आहे की ए कशी आहे थंडी? कसं आहे की ॲक्च्युली आपल्या गावा साईडला भरपूर थंडीच आहे. आता मुंबईला वाढतच चालली आहे, पण या साईडला भरपूर थंडी आहे म्हणजे आमच्यापेक्षा. आणि आम्ही अजून पालीमध्ये पण नाही पोहोचलोय. अजून पालीमध्ये पोहोचायला आम्हाला कमसे कम अर्धा तास आणि तिकडून श्रीवर्धनला पोचायला 2 तास किंवा 2.5 तासाचा प्रवास करायचा. आणि आता वाजले 7:42 म्हणजे 8 वाजलेत जेमते. मी पोचलोय पालीमध्ये. एवढं काय हे तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे? चाय पाहिजे? चहा टी. बायांना काय पाहिजे बाण? बाया मागतात श्रीवर्धन बीच. चला कुठं पुढं घोरा वाटतं फॉरेनचा आहे काय? फॉरेनवर इम्पोर्ट झालाय तो. एक्सपोर्ट इंडिया इम्पोर्ट एक्सपोर्टचा धंदा आहे याचा. हा कसं इथं आधा छान चमकतोय आमचा. आणि इकडे बघा वेस्ट इंडिजचा कायरन पोलाड फुल काळा. टी शॉप बघा कोणते आहे. पाणीवाला परमिट बोललो नाही इकडे कर ना कॅमेरा. तुला कॅमेरा नाही अजून फिरवता येत. त्याला बोललो का चहा प्यायचा रोहन पालीमध्ये कुठेतरी जाऊ, तर भावनी कुठे येऊन थांबवला बघितला. हा बघा वाईन शॉपला. म्हणजे किती अट्टल बेवडा आहे, अट्टल बेवडा भाड खाऊ. कुठे गेला आता? कुठं गेला लय भाड खावे, लय भाड खाऊ. मामा असतोय भाड खावला बघा. मामा पण असला, मामाला पण आवडलं. अरे याला नसते माहिती घ्यायला. हे बघा रिटर्न इथंच येऊन थांबवला. हे तुला काय ही टी शॉप दिसते काय? हे बघा हे दुसऱ्या मंदिरात आलंय. हे काय हे बघा दुसऱ्या मंदिरात आलाय. दुसऱ्या एवढा पैसा आहे का दाखवत नाही आम्हाला. एवढा पैसा आहे का पार आम्हाला एकदम कपड्यांच्या दुकानात घेऊन आलाय. काय बोलायचं याला. आणि भाई कपडे एकदम बीचवर घालायला घेतोय. हाफ चड्डी, हा टी शर्ट वी शर्ट भाई फुल. हा पिंकी इंकी पिंकी पॉंकी कदमांच्या टाइमपास नका इथल्या. हा पोचून आता श्रीवर्धन. हालत बेकार झाले हालत बेकार. हे बोल ना कोणता घेऊ? हे ना तुला वाटेल हे ओपन कर ना 2 मिनिटं. हे थांब ओपन. हे तो म्हैस आहे, याला वाईटबीट काय घेऊ नको. ही जाम मागते चिखलामध्ये तशी पण. निकल तुला घ्यायचा कपडा तो तुला घेतोय का? घेतोय का तुला बघ विचार. सीधा टी शर्ट घे रे मला सिद्ध्या. हा पैसे संपले. चप्पल घेतली ना ते सांग ना. काय भीक मागे रे की पैसे संपले बोलतो. चप्पल मी घेतली. याच्या पुढच्या पिढीला मी पोसीन. मला पोसा नंतर माझी पिढी पोसा. तुला पोसायला तू काय आमच्या घरचा आहे का? तुला पोसायला आम्ही फोन लावला. चला आता पुढचा प्रवास आम्ही चालू करू कपडे घेऊन. अजून भरपूर लांब जायचंय. तर डायरेक्ट आम्ही तिकडं तो गॅरेजच भेटतो तुम्हाला त्यांच्या घरामध्ये. बाबू असतंय. तुला घेतो का? आणली का? डाबून आणले का लोकांची? माझी आहे माझ्याकडे 3 आहेत. 100 वाले अंडर एकदम पुढे टाका केंद्र. इज्जत घाला. काय आलं 100 अंडरपेंट का? अरे 100 वाली घे का 200 वाली घे, तुझ्या कुले टाकल्याशी मतलब तुला. 100 वाली अंडरपॅन्ट घे का? अरे फोपश्या. अरे बोल 100 वाली घे का 200 वाली घे, तुझ्या कुले टाकल्याशी मतलब आहे तुला. कधीपासून एवढी लाडीकडे लावतोय. जॅकेट तर जॅकेट त्याचा घातलाय, चप्पल तर चप्पल चप्पल तर चप्पल त्याच्या पैशांनी घेतली. ही बाई कुठे आहे रे? ही बाई पुमाची ही वाली. हा बघ कशा चौकाच्या चपला एकदम मर्सडीज एकदम पुमा. हा प्लस अंडरपॅन्ट पण त्याच्याच पैशांनी घ्यायचे. त्याला अंडरपॅन्ट तर त्याच्या पैशाची घे. काय माणूस आहे. काय बोलशील त्यांनी घेतला? पप्पा बोलशील त्याला? पप्पा बोलेल. काय बोलशील? पप्पा काय सिद्धेश पप्पा त्याची पोरं मला पप्पा बोलेल.
फायनली आम्ही आता इथे माणगावला पोहोचलो. ते बघू शकता बघा, माणगाव हे आहे माणगावचं रेल्वे स्टेशन. आणि सगळ्यांच्या बट्ट्या बोळ झालेल्या आहे अख्खा थंडीमध्ये. भाई फार खतम भाई, खतम. खूप मजा आली, क्वालिटी खतम. खतरनाक. पूर्ण शांत आहे स्टेशन आता एकदम. बघू शकता तुम्ही इकडे स्टेशनचा कसा नजारा, एकदम कसा लुक झालेला आहे. आय लव्ह मधला आय गायब आहे, लव माणगाव झालंय फक्त. काय नाही चालतं. लववानीच माणगाव आहे. तर माणगावमध्ये पोहोचला तर इथून 15 मिनिटाचा फक्त रोड आहे. मग आम्ही तिथे जाऊन झोपू. आणि मेन जो आपला ब्लॉग आहे तो उद्या सकाळी उठल्यावर चालू होईल. तो कंटिन्यूच करणार आहे, 2 पार्ट तर पडणार नाही आहेत, एकामध्येच आपण सगळं करणार आहे. ऐक डोळ्यातनं पाणी. चला आता जरा एक 4-5 फोटो काढतो आम्ही कचकन आणि निघतो इथून झटकन. काय शॉक आहेत बाई पोरांचे. स्टेशन बघितले, लाइटिंग बघितली, लगेच फोटो काढायला थांबलेत. काय बोलायचं आता. इथून घरी जायचं तर इथं फोटो काढत बसलेत. ठीक आहे, फोटो भारी येतात. त्यांचे पोस्ट बघा तुम्ही, तिघांचे पण अकाउंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेतच. ह्याचा आहे DJ रोहन, बायल्या कदम. दर्द हुआ क्या. आता जातो आम्ही घरी. झोपतो तुम्हाला सकाळी श्रीवर्धन बीच, दिव्यागर बीच आणि भारी असे सुंदर असे नजारे. A few minutes later. माणगाववरनं अर्ध्या तासाच्या नंतर प्रवासाने एकदम अंधारात पूर्ण घाट रस्ता बिस्ता काढत आम्ही फायनली घरी पोहोचलेलो आहे. इथं बघू शकता उघडे बाबा, जिम बीम पूर्ण पोटला सुटलेला आहे भाऊसा. फायनली पोहोचलो आम्ही. फुल एन्जॉय. असा तसा आहे. कसा होता रोहनला मी काय बोललो माहिती का? हा, बोललो तर बाहेरचे टॅम्पो असते. आता कपडे चेंज करू, हातपाय धुवू, जेवू, मग मस्ती बिस्ती काय बघू करणार आहे का आम्ही, काय होणार आहे का. तर मग डायरेक्ट उद्या सकाळी निघू. काय रे सध्या सध्या, अरे उठ, किती उठ. मच्छी घालीच ना, उठ आता, बाद झाला. कसं खातंय बघा पक्कासूर. अरे उठ ना, किती उठ. नुसता जेवतोय भाई. झाला सगळं फ्रेश. अजून फ्रेशचा व्हायचा, चेहरा धुवायचा आहे. चेहरा पूर्ण काळ पडलाय, पूर्ण वेस्ट इंडिज. आलोच. मस्त जेवण झालं. रोहनच्या आत्याने मच्छी बनवलेली, भाजी होती, भात बीत, एकदम प्रॉपर एकदम जेवण झालेलं आहे आमचं. एकदम टेस्टी. क्वालिटी आणि क्वांटिटीचा विषय आपल्या इकडं कसं चालतं एकदम. आता इथं समोर आम्ही गाड्या पार्क केल्यात रस्त्यावरती. पूर्ण गाव सामसूम आहे. रात्रीचे वाजलेत 11:30 झाले ते बघा. आणि आम्ही आता जेवण मस्त रस्त्यावर फिरतोय. 12 वाजलेत. आता इथून आमचा प्लॅन आहे की गप झोपायचं, सकाळी लवकर उठून इथून पहिलं श्रीवर्धन बीच जायचं. श्रीवर्धन बीच नंतर आमचं तिथे पूर्ण फिरून झालं की दुसरा प्लॅन आहे दिव्यागर बीच. दिव्यागर बीच झाल्यावरती तिथे पूर्ण स्पॉट आम्ही कवर करू. अजून काय 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 फिरू तिथे, म्हणजे राईड बीड कसल्या काय पॉसिबल होणार असेल तर राईड पण करू आम्ही. राईड झाल्यावरती इथे येऊ परत स्टेसाठी. स्टे झाल्यावरती मग आम्ही नंतर प्लॅन आहे आमचा इथून घरी जाताना आम्ही रस्त्याने जाणार आहे पाली मार्गे आंबिवली जाणार आहे आम्ही घरी. तर पालीचा गणपती पण आहे, तो पण तुम्हाला बघायला भेटेलच. एक उद्या अजून एक गणपती आहे दिव्यागरचा, सुवर्ण गणपती म्हणून मंदिराचं नाव आहे, सुवर्ण गणपती मंदिर. आणि त्याच्या बाजूला पण अजून एक मंदिर आहे, ते कसलं आहे मला माहिती नाही, ते उद्या तुम्हाला बघायला भेटेलच. तर आता आमचा सध्या झोपायचा प्लॅन चालू आहे बघा. पूर्ण जेवण तर झालं आहे. रोहन कुले, सिद्धेश कदम, मला जेवण लय मस्त बघा. ऐका, पोट भरून मी पण तेच बोललो, तो पण तेच बोलला. एकदम मस्त होतं. आणि मामा पूर्ण फ्रीली आहेत, काही टेन्शन नाही आम्हाला. एकदम भारी, काहीच टेन्शन नाही. झोपायच्या आधी भाऊंचे नखरे बघून घ्या बाई. फुल म्हणजे हो ना, नॉनस्टॉप चालवले. ह्याचा काय दुखतंय काय माहिती. पाठीपासून झोपाच काढत होता नुसता. माझं अंग दुखतंय. ह्याला मला वाटतं इकडे पाठवायला लागेल त्यांना, आपला फुकेतला. तिकडे पूर्ण भारी मसाज करतात, एकदम भारीवाला.
तर नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर तुम्हाला माहितीच आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावरती घंटा आहे ना आपला तो ऑलवर टाका आणि ब्लॉगला लाईक पण करा, शेअर करा, कमेंट करा. बाकी ये मालिश बघा. तब तक के लिए गुड नाईट. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग मित्रांनो. अवघ्या तासाच्या झोपेनंतर आमची आता झोप झालेली आहे आणि इकडे बघू शकता हे छोटा भावला कुठे ए बावल्या हे गुड मॉर्निंग झालेली आहे का? मजा आली. आता मस्त पैकी आम्ही दात घासू, नाश्ता करू. सकाळचे 7 वाजलेत. तर इथून आंघोळ गरम पाणी एकदम तापायला घेतलेलं आहे. चूल पण पेटवायला घेतलेली आहे. आणि आता झोप झाली आहे का नाही काय माहिती. कोण चला रे काय माहिती बाहेर गेलाय तो कुठे. चला रे रात्री 3 वाजता रोहन माझ्या बाजूला झोपलेलं इथं. रात्री झोपेत ओरडा होता, चला रे पटकन. काय माहिती कोणाला बोलत होता. हा घाबरलेला. काय करतो कुठे चला रे बघतो इकडे झोपला पट्टी मयुरेश नसताना लातच मारलेस ते बोललो. आता मस्त आंघोळ बिंघोळ करतो. भेटतो तुम्हाला आंघोळ केल्यावरती. मस्त आंघोळ झाली गरम पाण्याने. सगळे तर चुलीजवळ बसले यामधून बघू शकतो मी. तर मस्त आंघोळ झाली तर तयारी करतो पटकन. नाश्ता बिष्टा झाल्यावरती मग आम्ही निघू. एक नंबर वाटते गरम पाण्याने आंघोळ करून. आलोच तयारी करून. डॅन एकदम पद्धतशीर असा बीच लुक फोटोशूटसाठी. हो आणि एकदम सकाळी इकडे बघू शकतो बघा. एकदम प्रॉपर ऊन बिन मस्त एकदम भारी वाटते गाव. तर सगळे आंघोळी करतात. माझी झाली एकट्याची तयारी झाली माझी. पण निघायच्या तयारीत पटकन निघू आम्ही. सकाळी उठल्यावर माणूस दात घासतो, काय करतो काय घेतलेलं नाही. फोन यूज करून रिक्वेस्ट बघतोय कुठल्या पोरीच्या आल्यात काय. आणि इथं तर बाई कंटिन्यू चॅटिंग वरच लागलंय. बघू शकता तुम्ही इथं. आता माझ्या पोस्ट बघते चॅटिंग करू ना. सकाळी कामं नाहीत काय नाही. हां मग 16,000 गेले ते. तयारी करतो. सगळ्यांची तयारी बाकी आहे. पारोशा आपण पारोशा मी एकटा झालाय फक्त. आहे ना दिसतं ना बघ ना त्याच्यावरती. अरे तुम्ही रील्समध्ये जाणार बाबा. ती पिन कमेंट केलेली नाही काय. इंस्टाग्रामला फॉलो करा. तिथं पण आपलं नवीन कंटेंट काय ना काय पडत असतो. तुम्हाला स्क्रीनवरती आपल्या इंस्टाग्रामचा अकाउंटचं नाव दिसतंय. पटकन जाऊन फॉलो करा आणि रील्स बघा, लाईक करा, शेअर करा. झाले आंघोळ. अजून एकाची झाले आंघोळ. पारोशा आता एक चांगला लुकमध्ये आलेला. आता थोड्या वेळाने ड्रेसिंग बघू शकता तुम्ही. आता तयार होईल. टकलू राम. आता रोहन आणि हा दोघंच बाकी आहेत आंघोळीचे. गेला काय तो? कुठे गेला काल आतमध्ये बघताय तुम्ही इथं. त्यांची आंघोळ झाली असेल. तुझीच राहिली जा. सकाळ झाली सकाळ. तरी खायचं थांबत नाही आणि मला बोलतो रे हा तू एवढं खाल्लं तेवढं खाल्लं. स्वतः तू एकटाच बसलाय नाश्ता करायला कधीपासून. आम्ही केला पण नाहीये. हा काय समोर पेट दिसतात का बघ तुला. हा जेवढा अंगणा तेवढा जास्त खात चाललाय नुसता फोपशा. काय संबंध 4 लाकडे. मस्तपैकी नाश्ता केला आम्ही. आता तुम्ही बघितलं तर तो एकटाच बसलाय. आम्ही तर नाही केला. केला मस्त गरम भाकऱ्या घालल्या. चण्याची भाजी होती. एकदम मस्त एकदम प्रॉपर विषय होता. एक नंबर झाला नाश्ता. त्यातून नाश्ता करून पटापटीतून निघायचं कसं आहे.
आणि काय कुठं जायचं तिकडे श्रीवर्धनला, काय मजा करायची, काय स्पॉट आम्ही घेणार आहे, काय काय ते आमचं ठरलेलं तर आहे. तुम्ही आता फक्त बघत राहा काय विषय होता, आम्ही काय करतो. डायरेक्ट फुल एन्जॉय. खारे वाटापट उठ, फुल एन्जॉय करणार. उठ ना, हे उठ ना, भास्कर ना, उठ ना. आलोच. आम्ही घर तर सोडलेलं आहे. आता आम्ही निघाले बीचच्या रस्त्याला. बघू शकता इकडे बीचच्या रस्त्याला निघालेला आम्ही. 25 रुपयाची गाडी पण आहे आमचीच. आणि आम्ही दोघं पण निघालेलो आहे सोबत. आता इथून बीच कमीत कमी 20 किलोमीटर आहे. इथून कमीत कमी 1 तास तरी लागेल पोचायला आम्हाला. आता हळू रस्त्यामध्ये हळूहळू निघतो आम्ही. बीचला तुम्हाला भेटतोच. आता पोचलो आम्ही श्रीवर्धनला. इकडे तुम्ही सरळ गेलात की हरिहरेश्वर मंदिर आहे. या चौकाला तुम्ही इकडून येता. जर का तुम्ही माणगाववरनं येणार असेल, मुंबई साईडून येणार असेल तर तुम्ही इकडून या रस्त्याने येता. इकडून तुम्हाला राईट मारायचं. तुम्ही इकडे राईट मारलं जाल तुम्ही श्रीवर्धनला. आणि लेफ्ट मारलं की जाल तुम्ही हरिहरेश्वरचे मंदिर आहे तिकडे जाल तुम्ही. आता आमची गाडी येते म्हणून थांबलो आहे आम्ही. आता इथून एक कमीत कमी फक्त एक 10 ते 15 मिनटाचा रोड राहिला असेल. मग तिकडून आम्ही डायरेक्ट बीचवरती जाऊ. पहिलं पेट्रोल फुल करू, कारण पेट्रोल कमी आहे गाडीमध्ये भरपूर. तिकडून पेट्रोल फुल करू आणि मग पुढे जाऊ एकदम स्पॉटला. चला आता आम्ही आलो पेट्रोल पंपला. गाड्या फुल करून घेतो कारण पुढे पेट्रोल पंप भेटतील आम्हाला. आता इथं भेटलं आहे तर इथं फुल करून घेतो. तसं की आता आम्ही मागच्या वेळी पण एकदा आलेलो होतो इकडे. तर जसं की अमोलदा आम्ही सगळे म्हणजे पोरं आलेलो, दीपक आम्ही. तर या पेट्रोल पंपला आम्ही इथे वरती रूम आहेत ना, इथे आम्ही स्टे केलेला. इथे तुम्ही मॅपवर सर्च केलात तरी ते काहीतरी गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस म्हणून नाव येतं. हे आपलं कॉटेज आहेत ते, पण ते ॲक्च्युअलमध्ये गव्हर्नमेंटचे नाही आहेत. एक मॉमेटन लोकांचे, म्हणजे एका मॉमेटन लोकांनी ते घरं बांधलेले आहेत. तर तिथे आम्ही मागच्या वेळी थांबलेलो होतो. काहीतरी आमचे 1000 रुपये घेतलेले एक नाईटचे, एक रूमचे 1000 रुपये घेतलेले. आणि तिथं विषय असा होता की नॉन AC रूम होती, पण आम्ही जुगाड करून तिथलं AC चालू केलेली. आम्ही आमच्या फोनवरती सेन्सर होते, म्हणजे आमचे फोन ACला असे कनेक्ट होणारे होते, फुल अशी रिमोट टाईप नाही का. तर आम्ही त्या रूममधले AC चालू केलेले. फुल मजा केलेली भाई. ACमध्ये अख्ख्या ACमध्ये झोपलेलं रात्रभर. फुल मजा केलेली. आता इथून आम्ही पेट्रोल भरतो आणि आता निघतो थोड्या वेळातच. अजून थोडंसं बाकी राहिलं, जास्त नाही आहे. पण रूम एक नंबर होत्या. ठीक आहे, आता जरा पेमेंट करायचं आहे मला. पेमेंट करून घेतो पेट्रोलचं. काय होतंय क्या हो रहा है. समोर श्रीवर्धन बीच आहे. आता हे कपडे चेंज करतायत, जॅकेट बिकेट. मग काय करतोय, दिव्यागरला गेलो घालेल टी नाच. ठीक आहे, आता पोचलो आम्ही इथे. बघा भरपूर असे इथं दुकानं पण आहे तुम्हाला नाश्ता बिष्टा करायला. इथे आमच्या एक दादाचं आहे, आमचं ओळखीचं दुकान आहे. त्याचं नाव लुकादा म्हणून आहे. आता त्याला आम्ही भेटलो. आता तो बोला का जरा बीचवरती बोलतो थोडी मजा करून घ्या, कारण ऊन भरपूर लागेल त्यामुळे. आता गॉगल बिगल काढतोय भाई, तर करून घेईल पूर्ण. घे, तुला घ्यायचंय का काय कपडे. नाही बाबा, ठेव, मी नंतर आता नाही कपडे इकडे. इथं चल बीचवर जाऊ. चल हे ठेवू. फायनली श्रीवर्धन बीच. आणि तुम्हाला एक आपलं काय बोलू शकतो आपण, एक खेकडा आहे मोठा, जाम मोठा आहे. कमीत कमी तुम्हाला घ्यायला गेला ना खूप महाग आहे, म्हणजे घर चला जाएगा तुम्हाला. एवढा मोठा खेकडा येतो, तुम्ही बघू शकता. बघा खेकडा बघा केवढा मोठा आहे. तुम्ही खात बसले ना, तुम्हाला कमीत कमी वर्षभर तरी याला खायला लागेल, एवढा मोठा खेकडा. आणि इथं फोटोशूटचा तर तयारी चालू आहे. तर खेकडा बघू शकता तुम्ही केवढा मोठा आहे. तर खेकड्याची मस्त एंट्री मारली आम्ही. खेकडा दिसला आम्हाला. समोर तर डोंगर आहे, समुद्र आहे, भरपूर लोक आहेत, बोटे बिटे दिसत आहेत. आम्ही राईड तर करणारच आहे, पण इथे नाही, दिव्या आगारला. तिकडचा बीच पूर्ण शांत असतो. आता या साईडला पुढे पण अजून काय काय एकदम सीन आहेत भारी भारी. तर जाऊ आता पुढे आम्ही. हा काय भारी व्ह्यू आहे यार. समुद्र एकदम खवळलेला आहे अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता समुद्र भरपूर खवळलेला आहे. आणि ह्या भरपूर लाटा येत आहेत. आणि ह्या लाटांना हा श्रीवर्धनचं नाव. आणि श्रीवर्धन आणि इथं लटक्या आणि इथं घोमशा घोमशातला घोमशा. तिकडे फोटोग्राफर तो एकटाच आपली फोटोशूटची तयारी करतोय. काय कशा पोज द्यायच्यात काय करतोय आमचं तिकडं.
आता मस्तपैकी इथे फिरतो आम्ही, भरपूर फोटो बिटो काढतो. आपला ब्लॉग तर चालूच आहे, तुम्ही बघू शकता इकडे कचकीमध्ये दुसरा ब्लॉगर आलेला आहे, रोहन कुले. काय करतोय काय माहिती. हा व्हिडिओ कॉल आहे, अच्छा व्हिडिओ कॉलवर दाखवतोय. थोडं फिरतो आम्ही, काहीतरी मस्त मजा करतो. बीच बीच बीच. चला खालती जाऊया, थोडा ट्राय करूया खालून. थोडं ॲडव्हेंचर टाईप इन फ्लिपफ्लॉप. BMW सॉरी ऑडी. इज्जत नाही, इज्जत चली गई मार्केट में, इज्जत चली गई. दगडावरनं उतरतो, त्याच्या आईला पडलो ना, आईची चिप्पी, आईची कटकट. उतरलो. अक्का मीठ. हे बघा मीठ बघा. मीठ दिसत नाही हो, मीठ दिसत नाही. शिंपल्या बारक्या बारक्या. त्याचा काहीतरी आता व्हिडिओ काढायला ट्राय करतो आम्ही. कसा आहे मागचा व्ह्यू? एकदम खतरनाक ना. तुमची पण यायची इच्छा होत असेल ना, नक्की या. फुल मजा येते. इथून दिव्या आगार पण जा, भरपूर इथे स्पॉट आहे तुम्हाला फिरण्यासारखे. आता थोडं आम्ही पण घेतो फिरून. बाई फुल इथं रील शूट चालू आहे इकडे. आणि इकडे सगळे पोज बघते कशी पाळायचे. एकदम कॅमेरा सेट करून झालाय आयफोन. परत जा बघू जा परत जा. आता हे रील शूट करून घेतो आणि तुम्हाला भेटतो लगेच. आलो. हाय गाईस, आज आम्ही बाहेर फिरायला आलेलो आहे. तर तुम्ही पण पाहू शकता नेचर बाजूचा आमच्या. अजून खूप काही फिरलं. DJ रोहन लवकरच मार्केटमध्ये येताना आणि मार्केट खाताना. अजून खूप काही फिरायचं बाकी पण आहे, तुम्हाला हळूहळू दाखवतो आम्ही. आमचं श्रीवर्धन तर कव्हर करून झालाय, म्हणजे बऱ्यापैकी फिरलो आम्ही. आता आमचा प्लॅन आहे दिव्या आगार बीचला जायचं, कारण तिकडे भरपूर राईड आहेत. घोडा बिडा बनाना राईड बीड सगळं तिकडे प्रॉपर आहे. आपल्या इथे पण आहे, श्रीवर्धनला पण आहे, पण तिकडे एकदम मजा येईल करायला. त्यामुळे मग आता इथून आम्ही घेतोय निघण्याची गोळी. कॅमेरा बघ ना कुठं फिरत आहे तुझ्या आईला. कॅमेरा पण बरोबर नाही पकडत नाही बरोबर आता कॅमेरा. आता निघायची आम्ही इथनं गोळी घेतो. आणि साईडनं जाताना एक रस्ता मस्त आहे, आम्ही जो रस्ता पकडणार येतो दिव्या आगारला जायला. एकदम भारी रस्ता आहे, खतरनाक. म्हणजे एकदम समुद्राच्या बाजूने प्रॉपर जातो तो. बघताना गाडीच पहा ड्रायव्हर नका पाहू. सीन लुक एवढे भारी आहेत ना, खतरनाक आहेत भाई, म्हणजे मजा येईल. आता आम्ही निघतो. आता आम्ही निघालो श्रीवर्धनवरनं दिव्या आगारला जायला. तिकडे भरपूर गणपतीचं मंदिर आहे, बाजूला पण एक मंदिर आहे. भरपूर तिकडे बीच पण आहे. बीच पूर्ण शांत असतो तिकडचा, कोण नसतो बीचवरती. तुम्ही आमच्या हृदयाची धडक आणि तुम्हीच आमचा ब्लॉग बघताय कडक भाई. जीव आहे, जीव राहणार तुम्ही. फक्त आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, थोडा सपोर्ट दाखवा बास. बाकी काय म्हणणं नाही आमचं. शेअर करा आपल्या ब्लॉगला, सबस्क्राईब करा, लाईक करा ब्लॉगला, कमेंट करा तुमच्या भारी भारी काय असतील त्या. काय ना चल. हा बरं चल, ठीक आहे. चल 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 चल. फुल मजा करता. कसं आहे रोड, कसं आहे एकदम समुद्राच्या बाजूने रोड. सेम आरेवारे सारखा सीन आहे. आणि हे बघ कोकणातली एकदम खासियत, नारळाची झाडं, आंबे, काजू अशी झाडं. आणि बघा रोड बघा. हे तर आताची स्टार्टिंग केली आम्ही. अजून पुढे भाई असा एक नंबर रोड आहे ना, खतरनाक रोड आहे, खतरनाक. पूर्ण एकदम टर्न बिन समुद्र आकडे दिसतो टर्न बिनला. पूर्ण प्रॉपर मजा. तुम्ही एकदम मजाच करा ब्लॉग बघायला. बोर्ड बीड भाई घरं बिरं. तुम्ही इकडे कधी यायचं असेल स्टेला तर येऊ शकता. पूर्ण इन्फॉर्मेशन सोबत या तुम्ही पण. कसं इथे रूम चार्जेस बिजेस फ्री बुकिंग करून बिरून सगळे या तुम्ही. जर का तुमचं इथे कोण राहणार नसेल, म्हणजे जसं की झालं नॉन कोकणी माणसं असतात जी कोकणातली नसतात प्रॉपर, आणि त्यांचे नातेवाईक तर असतात इथे, म्हणजे असे मित्र परिवार काय ना काय असतो काय काय झालं. पण जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी फुल डिटेल करून या, म्हणजे फुल इन्फॉर्मेशन घेऊन या. बाकी कोकण आपलंच असा यावंच लागतंय. नाच करतो का दाखवला जरा कसं एकदम गडाक. सेम आरेवारे सीन आहे का नाही. श्रीवर्धन दिव्या आगार रोड. पडशिले टोल्या
काय तेवढं पण काय पाहिजे कसं बघते वाकडं थोडंसं काय रोड आहे भाई आणि तकडा रूप आहे वरती एकदम हायटेड एवढा पण हाईट नाही पंची बनून ती फिरू भाई काय रोड आहे भाई खतरनाक थोडं फोटोशूट करून घेतो आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला परत चालू करतो एवढे बीच फिरून आम्ही आता पोहोचलो सुवर्ण गणपती मंदिर दिव्या आगारला आहे बघा समोरच मंदिर आहे इथे आता मंदिरात जातो थोडा पाया पडतो मंदिर बघतो कसं आहे एक पाठी पण इथून मंदिरात सरळ गेल्यावरती एक नारायणदेव काहीतरी मंदिर आहे कुठल्या देवाचं मला पण माहीत नाही नारायणदेवचं आहे का केदारनाथचं आहे बघतो आता कुठलं मग तिथून सरळ बीचवर जाऊ राईड मारू मग मजा करू फुल एन्जॉय त्याला गाडी लावायला गेली तिकडे पार्किंगला गेलेत पाठी गाडी लावतात आम्ही इथं लावली सावलीमध्ये त्यांना बोलू इथं लावायला पण ते तिकडे गेले गाडी लावायला तिथं पाया पडतो जातो आतमध्ये मंदिर दाखवतो तुम्हाला मंदिर कसं आहे आतमध्ये आतमध्ये मंदिरामध्ये कॅमेरा जर काय अलाउड नव्हता त्यामुळे जेवढं मला शूट करता आलं तेवढं तर मी केलं नॉर्मल एकदम मंदिराचा बाहेरून पण लुक आहे बघा बाहेरून लुक तर असा आहे आणि इथे तुम्ही आलात ना तर तुम्हाला इथे खायला प्यायला म्हणजे असं सरबत झालं नाश्ता झाला तुम्हाला भरपूर काय इथे भरपूर स्टॉल आहे बघा तुम्ही इथे बघू शकता पार्किंग पण भरपूर मोठी तुम्हाला गाडी लावायला भरपूर आणि मला वाटतं पार्किंग फ्री आहे पण जेव्हा तुम्ही मंदिराच्या आधी काहीतरी एक 200-300 मीटरवरती आतमध्ये येता त्यावेळी तुमच्याकडनं कसे तरी पैसे घेतात वाटतं एंट्रीचे 20 का 30 रुपये काहीतरी 4 व्हीलरचे घेतात तर तेवढं मला माहीत नाही किती घेतात ते प्रॉपर पण घेतात आता मी या रस्त्याने पाठी जाऊ नारायणदेव कुठलं तरी मंदिर आहे पाठी त्या मंदिरात जाऊ आम्ही पाठून बघू आता पुढे कसं काय हे बघा तुम्हाला बोललो ना ते मागे मंदिर आहे रूपनारायण मंदिर आहे नारायण देवांचं मंदिर आहे तर आता गाडी पार्क करतो आणि आतमध्ये जातो दर्शन घेतो आणि मग इथल्या सरळ रोडनीच पाठी आहे इथनं तुम्ही सरळ गेलात की पाठीच बीच आहे त्या बीचवर आता खूप मजा करायची आम्हाला कपडे पण चेंज करून घेऊ आम्ही मंदिरात पाया पडून झाल्यावर जातो आता मंदिरामध्ये पाया पडतो पटकन कसं वाटते कॉफी भारी झाली खतरनाक आहे का मॅगी पण जाम भारी आहे टेस्ट एकदम मसाला मॅगी डोसा आलेला आहे इथे मॅगी खा ना चिंगचाव आता नाश्ता बिष्टा करून घेतो आम्ही नाश्ता करून झाल्यावर मग जातो बीचवरती मजा करतो आता बघू आता काय काय राईड आहे तिथं खाली चालले करतो मजा हे खा ना बोचक्या अरे यार कॉफी पण ना इज्जत दे ना हॉस्पिटल बंद करू स्टोरी टाकल स्टोरी काय होतं काय बकासूर आहे रे पुढे चाटून बसून नाही घालले काय माणूस आहे रे कोणी घाली मग काय संबंध हे चटणी घे एक मॅगी देऊन तुम्ही संपवली एवढ्या लोक माझी केवढे स्वतःची बघ एक वाटी एकटा खातो ते सांग ना आम्ही तिघच एक वाटी खाल्ली लाज वाटली पाहिजे तुला 2 वाटा संपले ती चौथी काय संबंध येतो का काय संबंध येतो का संबंध नाही बघणाऱ्याला पण माहिती तुझा किती डोसा आहे चौथा तिसरा पहिलाच आहे का तुझा रे नंतर सांगतो याचं तर खाण्यावर लक्ष नाही इथंच जास्त आहे किती खातो काय बोलली ना हे किती खातो किती खातो रे अख्खा टेबल साफ केला इथं फक्त एकट्याने 2 मॅग्या खाल्ल्यात नाही भावांनो ॲक्च्युली दोन मॅग्या मी खाल्ल्या त्यांनी आताशी एक डोसा खाल्लेत आणि आता यांनी अजून मॅग्या मागवल्यात कॉफी पण पित आहेत पण मी एकट्याने 2 मॅग्या खाल्ल्या ह्याच्या 2 वाट्या आहेत त्या मीच खाली केल्यात भूकच झालेलं तेवढे काय करणार आता समोर बघा ब्लॉगर त्याच्या हातामध्ये Insta 360 आहे मला नाही माहिती
भविष्यामध्ये आपल्याकडे पण असेल. खूप आपण तरक्की करायची आहे भविष्यामध्ये, पण तुमचा साथ पाहिजे आपल्याला. तुम्ही साथ देत राहा, सबस्क्राईब करा, बाकी तुमचा सपोर्ट दाखवत आपल्या चॅनलला. आणि हा बघा लवर बॉय प्रेम रोगी, नुसता व्हिडिओ कॉल पोरीशी बोला. आणि ते पण एक तोतला काय बोलला, प्रेम लोगी प्रेम दोगी क्या प्रेम लोगी नाही. काय बोलता काय थांबलो ना मरतय मी याला रांड्याचा. ओ आसाडा. चला तुमच्या मॅग्या बाकी आहेत, कुठे चला मॅग्या खा आणि जाऊ आता बीचवर राईड घ्यायला. नाश्ता करून झाला, आता इच्छा आहे का गोळा खायची. मागच्या वेळी मी आणि रोशनदानी म्हणजे माझा एक दादा आहे आंबिलीमधला, आम्ही दोघांनी इथे गोळा खाल्लेला सगळ्या पोरांनी. आम्ही आता परत इथे गोळा खातो भाऊ, आणि गोळा खाल्ल्यावरती जाऊ. कधीपासून बोलतोय बीचवर जाऊ. तुम्ही बोला नुसतं खाणंच चालू आहे यांचं, किती खातात काय माहिती, काय करणार, भूकच तेवढे. ठीक आहे, तर गोळा खातो आणि जातो बीचवर. आणि आता ग्लास लाल खट्टा आणि ह्याचा काळा खट्टा. कुठला पण फ्लेवर, काळा खट्टा. दिला रे, तू शेक घेतोय, तू शेक आहे, तू शेक आहे. आता गोळा खातो आणि भेटतो तुम्हाला गोळा खाल्ल्यावर. बघा आला आपला गोळा एकदम प्रॉपर. भाऊने काला करता घ्यायचा. दात बघू तुझे, दात बघू ना, बघू ना दात तर बघू. आणि मी बघा सिद्धेश बघू तू बघू. पुरा विमान खाल्ले तू. कर तुझ्या नाही काय, तुझा बटरस्कॉच आहे ना तुझा. बटरस्कॉच आहे. हा ओके, गोळा बटरस्कॉच आहे ना तुझा. हा ले लाल. फायनली आम्ही आलेलो आता दिव्या आगार बीचला. इथे बॉल घेतलेला आहे 50 रुपयाचा, कारण की आम्हाला रील शूट करायची एक. आता इथे राईड बघू आम्ही काय काय. अजून घोडा तर आला नाहीये, 4 वाजता घोडा राईड येते. आता हे बोलतायत की ही गाडी राईड करायची, आणि मी यांना बोलतोय की आपण इथं बनाना राईड बाकी सगळं काय काय करू. आता इथे बॉल खेळत आहेत, त्या छोटी पोरं आहेत. मस्त आता करू काहीतरी. मला एक रील शूट करायची आहे बॉलची, ती आता रील शूट करून घेतो मी. आणि मग आता बघू आता कुठल्या राईड. आता राईडवरती जर का आपल्याला पाण्यात पाडणार नसतील तर मग आपण मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ राईडमध्ये, नसेल तर मग मोबाईल बाहेर ठेवायला लागेल. ठीक आहे, करू काहीतरी ॲडजस्टमेंट. रील शूट चालू आहे. 1 2 3. हे बघा किती लांब गेलेत. मी गेलेलो गाडी आणायला, और यांचं बघा किती लांब गेलेत. बघा मी तिथं होतो, आलोय बघा कुठं. समोरची राईड दाखव. ती बघा ती बनाना राईड तुम्हाला बोललो ना. बनाना नाही ती. मग कोणती आहे ती सर्कल राईड आहे वाटतं. बनाना राईड अजून निघाला नाही कुठला तरी, पण आमची बनाना राईड. आणि तो एका त्या सुसाड गाडीवर दोघं काळा दिसतोय अगोदरच आहे. तीन काय माहितीये का, आमची इच्छा फुल आहे का बनाना राईड आणि तो सुसाड गाडी असते बघा, त्याचे 2 जण बसून त्याचा ड्रायव्हर बसून धाड 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 उडत नेतो ना, ती पूर्ण राईड करायची आमची. अरे रिटर्न बाहेर गेला तो. अरे बॉल रिटर्न बाहेर गेला. जाऊ दे, आम्ही राईड करणारच आहे 100%. आम्हाला जाम आवडले राईड. समोरच्या एवढा सुसाड घेऊन चालेल ना, माहिती बघा समोरच्या माणसानं उतरवलं बघा त्यांनी. ती माणसं झुक करते रिटर्न मारताना पाडतो, ती राईड आहे. आम्हाला बनाना राईड करायची खूप इच्छा झालेली आहे. आम्ही 100% करणार आहे आणि शूट पण करणार आहे. बनाना राईड मध्ये शूट नव्हतं मला वाटतं. नाही होईल ना, आपण चौघा असल्यावर होईल ती. चौका झाल्या पाडतील आपल्याला पाण्यामध्ये. आपण मोबाईल कोणता आपल्याकडे पडून दे ना. पाडतील पाण्यामध्ये आता. हा बघा आता याचं एक चालू झालेलं आहे. फुल एन्जॉय, फुल एन्जॉयमेंट चालू आहे. फुल एन्जॉय.
ओ पैसा वसूल लाइफ में और क्या ही चाहिए. बस जस्ट मी गाडी पार्किंग करून आलो तिथे साईडला मागे. आता पार्किंग केल्यावरती इथे सगळं बनणार आहे, इथे सगळं आहे. बघू आता इथून काहीतरी घ्यायचं. कोण आहेत हे, काय करताय? चालू आहे यांची मस्ती काहीतरी, बघू काहीतरी चालू आहे. मग ह्यांना बघूया आपण लपून काय करतो ते. थोडं आपण लपून बघूया, कारण त्यांना माहिती नाही अजून मी शूट करतोय ते. सीधा पळ त्याला मार. सीधा पळ भोपसा पळ. चला राईड करू या भाई. फुल तयारी चालू आहे. बनाना राईड घेतलेली आहे. आता बनाना राईड साठी 250 भाई. पैशाचा विचार नाही करायचा, आता करायचाच आहे. अर्धा डझन बनाना 30 रुपये आहे. आणि 1 किलो 1 डझन असेल काय. भाजी घ्यायला आलाय. आता फुल एकदम जॅकेट बिकेट घालू आपण. बनाना राईडला एवढी मजा येईल. एक बघू आपण एक असं लांबून शूट पण घेता आला तर घेऊ, कारण हा तो फोन आतमध्ये जाणार आहे आणि प्लस आम्हाला पाडतील पाण्यामध्ये. आता हा फोन आपण बघू कसं काय विषय होतो. ये बडी फुल मजा. भाऊ राईट भाऊ पैसे दे ना भाऊ. माझे पण माझे पैसे आम्ही उधारीवर गेलो. मला पण घेऊन जा ना. लोन तूच भाड्यावर आहे. तू काय सांगतो लोन घेतलाय. गगन भरारी. लास्टला मजा डायरेक्ट पाण्यात पाडतील. हा पाण्यात पाडतील. इथं कोण बसतं का तुमचा राईडवाला? कोणीच नाही ना. मी बसतो पुढे. फुल मज्जा भाई. आता डायरेक्ट पुढे बसतो आणि इकडे युद्धाच्या तयारीमध्ये चाललेलो आहे आम्ही. आता राईड चालू करायला. आता मी सगळं पुढे बसतो फ्रंटला. बाकी सगळे पाठी बसतील आपले भाऊ लोक. थांबा बसून घ्या पोरांनो. बसू का तुम चालवी पडा. घोडा पे लगाम लगाए हुए. तार मागे बस. हो चौकच आहे. अभी घोड़े का लगाम पकड़ चुके हैं हम. और ये देखो साथ में हम. आता समोरची गाडी आहे, अजून गाडी ते कसं माहिती आहे का, डब्याला इंजिन लागलं नाही अजून. डब्याला इंजिन लागलं की मग गाडी स्टार्ट होईल. लास्टला हे सोडा का नाही तर धरून ठेवायला पडणार नाही तुम्ही. हे पलटी मारताना आवाज. रोहन बोलतो फुल मज्जा भाई. रोहन बोलतो डार्क जॉकेट घेतो. पडला तर बोलतो दिसेल तरी बोल. डार्क जॉकेट चॉकलेट. आणि आम्ही घेऊन चाललो फुरकन रॉकेट आणि डार्क जॉकेट. चलो लेट्स गो. चलो आईच्या गावात उडताय बाई. पाडत वाटतं आम्हाला आता. हाय वाटतं आमची हाय वाटतं. बिना पाण्याचे हाय वाटतं. तो बघा वाकडा तिकडे चालवतोय. तो बघा असं चालवतोय. अरे घे वाकडा. ओके वाकडा तिकडे.
भाई साहब खतरनाक भाई किती चांबडी बघितली माझ्या पायाखाली पायाखाली डोका बिडो पाय दिला. आता माझी झाली 15 राईड करून खूप मजा आली. आता माझी इच्छा आहे काही जेट स्टी करावी. आता जेट स्टी करायला चाललोय मी. समोर एक कॅमेरामन पण दिलाय मी, एकाच्या हातामध्ये कॅमेरा सोपवलाय जेणेकरून मला तुम्हाला बाहेरून लोक भेटेल मी गाडी कशी पळवतो. म्हणजे मी तर नाही, माझ्या तर ड्रायव्हिंग नसेल, दुसरा असेल माझ्या मागे बसून त्याच्या हातामध्ये असेल. कोण आहे, कुठला आहे कोण आहे? तोच आहे. तो गेला पुढं. ती राईट करायचे तू करते हे नाही तुला ही गाडी आहे फुल सुसाट. फुल मजा. दादा याची वाट लाव याची अख्खी वाट लाव. I can't do this no more. So here I go, that's it. I'm calling it quits. So watch me walk out the door. And I'm so over it, so over it. I can't do this no more. So here I go, that's it. I'm calling it quits. So watch me walk out the door. And I'm so over it, so over it. I can't do this no more. So here I go, that's it. I'm calling it quits. So watch me walk out the door. And I'm so over it, so over it. I can't do this no more. So here I go, that's it. I'm calling it quits. So watch me walk out the door. And I'm so over it, so over it. I can't do this no more. So here I go, that's it. I'm calling it quits. So watch me walk out the door. And I'm so over it, so over it. I can't do this no more. So here I go, that's it. I'm calling it quits. So watch me walk out the door. आमच्यामध्ये अजून एक माणूस गेला राईडला. ठीक आहे, आम्ही करून झालो. मी केली, प्रथमेशने केली, आता आपण करायला गेलाय. फुल ताईना कर ताईना. याला फुल वाट लावली त्याची. भाई खतरनाक. पैसा वसूल म्हणजे खतरनाक आहे. बाबा पैसे खाली आला. And I'm so over it, so over it. I can't do this no more. So here I go, that's it. I'm calling it quits. So watch me walk out the door. कसं वाटलं? कशाने पैसा वसूल करायला? भाई खतरनाक भाई. आता आम्ही घेतोय घोडा राईड एकदम पद्धतशीर. कारण मागच्या वेळी पण आम्ही घोड्याची राईड केलेली होती, याच घोड्याची होती. दीपक तुला आठवत असेल तर बघ भावा, आता हाच घोडा येतो. तू पाहिजे तुझ्या पोस्ट पण जाऊ बघ, तुझ्या रील पण आहे त्या घोड्यासोबत. तर आता हाच घोडा घेतोय मी राईडला. चालू करतो आता, जरा घेतो राईड मी. कचकन पकड.
watch me walk out the door. And I'm so over it, so over it. I can't do this no more. So here I go, that's it. I'm calling it quits, so watch me walk out the door. And I'm so over it, so over it. I can't do this no more. So here I go, that's it. I'm calling it quits, so watch me walk out the door. राईड तुम्ही आता बघितली आमची फुल एन्जॉय केलेली आम्ही तिन्ही पण राईड केलेले आहेत. भाई कसा वाटला पैसा वसूल आहे ना पैसा वसूल फुल पैसा वसूल हां मजा आली फुल पैसा वसूल राईड केलेले आम्ही आता विषय असा आहे का आम्ही इथं कपडे चेंज करून डायरेक्ट घरी जाऊ कारण आमच्या मोबाईलची बॅटरी पूर्ण संपत आलेली आहे. आता मोबाईलची बॅटरी संपत तर आम्ही आता घरी जाऊ फोन चार्ज करू मग तिकडे त्यांच्या गावात जाऊन मुद्दावून दाखवते वाटतं आपल्याला. झाली आमची राईड झाली मामा आता भरपूर झालं आमच्याकडून. आता ठीक आहे जातो आम्ही घरी. बघा तुम्ही तरी एकदा बघून घ्या एकदम कसा आहे एकदम नजारा. हा आपला घोडा मस्तपैकी एवढा भारी दिव्यागर बीच आहे. आता आम्ही अलविदा बोलतो आणि निकलतो इथना. अर्धी हिंदी अर्धी मराठी मिक्स करतो. मोबाईलची बॅटरी संपलेली आपल्या आता घरी जाऊन चार्ज करू मग त्यांच्या गावात फिरू आम्ही तिथनं काहीतरी शूट करू त्यांच्या गावात काय असेल तर. चला येतो तोपर्यंत. एकंदरीत आम्ही सुखरूप घरी पोचलो म्हणजे रोहनच्या आत्याच्या घरी पोचलो. मस्त आंघोळी बिंगोळी झाला नाश्ता पण झाला थोडंसं फिरलो पण. आता फोन पण चार्ज झाला आहे. आता काय जास्त तर पुढे काय ब्लॉग शूट नाही. आता आम्ही रात्री जेवून तर झोपून जाऊ. भाऊ काय मध्ये काय मस्ती काय होणार असेल तर तुम्हाला दाखवेलच. तर उद्या अजून पालीला गणपती बाकी आहे. पालीचा गणपती ते पण तुम्हाला दाखवेल मी उद्या. तो फक्त आपला लास्ट पार्ट बाकी उद्याचा तो झाला की मग ब्लॉगचा एंड आपण लवकरच करून टाकू. भेटतो तुम्हाला थोड्या वेळेने काय होणार असेल कुठे काय जाणार असेल आम्ही तर मग आहेच तुमच्यासोबत मी कंटिन्यू जोडलेला. तुम्ही आता आमची मस्ती बघितली कशा बीचवर केली काय राईड गेला तुम्हाला नक्कीच मजा आली असेल. असंच आम्ही नवीन काहीतरी कंटेंट काय ना तरी घेऊन येतो आहे. आम्ही ट्राय करतो आहे. तुम्ही त्यासाठी सपोर्ट दाखवा. चॅनलला सबस्क्राईब करा व्लॉगला लाईक करा आणि आपले जे जुने व्लॉग पण आहेत ते पण बघा. ते पण तुम्हाला खूप आवडतील. बाकी आपला सपोर्टर तर साईडला आहेच. सिद्धेश कदम जाड्या मोठा फोपश्या मस्तीचा पार्ट्या तर मी त्याला बोलतो. आम्ही सगळे मित्र बोलतो. तुम्ही बोलू नका कधी त्याला भेटला तर. बादशाह माणूस आहे जीव राहणार आलोच. फायनली आम्ही थोड्या वेळाने जसं की तुम्ही आता बघितलं आम्ही घरी पोहोचलेलो होतो. तर आता आम्ही जेवण पण झालेलो आहे आणि आम्ही झोपायची तयारीसुद्धा केलेली आहे. आता मस्त आम्ही झोपू. सकाळी 8 वाजता उठून इथून डायरेक्ट पाली गाठू. पालीमध्ये मस्त गरम पाण्याच्या कुंडामध्ये पूर्ण आंघोळ करू आणि मस्त पालीला बल्लाळेश्वर गणपतीला दर्शन घेऊ आणि तिथून मग घरी निघू डायरेक्ट. अजून उद्याचं फक्त एक शूट बाकी आहे. म्हणजे उद्याचं एक तुम्हाला बाप्पाचं दर्शन तुम्हाला बघायला भेटेल बल्लाळेश्वर गणपतीचं. तोपर्यंत तुम्ही जो ब्लॉग बघणार आहेत शपथ एवढा आम्ही एन्जॉय केला ते जे तुम्हाला बघून एवढं एन्जॉय होणार नाही तुम्ही. झालं बघितलं ना त्यांनी. आता किती वेळ दाखवतो. फुल बाबा. कसं वाटलं तुम्हाला एन्जॉय? आमचं पूर्ण बेकार होता ना एकदम झाला. तर आता आम्ही झोपायची घेतो गोळी. तो बघा चादरीत कोलबी झाली आहे बघा. हे ना एक कट कर रिटर्न घे पहिल्या. नाही तू बोल. नाही झाला विषय. नाही आता आम्ही झोपताव. थंडी वाजताय जाम. कोलबी झाली. हा बघा ही बघा मांजर ते निसते आमच्या मागच फिरतोय बघा. कोलबी जाईली इकडे दाखव. ए मने सिद्धेश कदम दाखव. हात लागतो ना. ऐ मने ऐ चला बाजूला पण माझं बोलून कंटाळा आलाय. ती बोलू असं बडबड बंद कर. हाकायला आली आहे मला. डोक्यावर हत्या का त्याच्या ती बघा त्याच्या पाठी गेली. गुड नाईट. बस झालं आज पुरतं जरा एकदम दमलं. म्हणजे एवढं पण दमलो नाही आम्ही. एवढं पण नाही दमलो. एन्जॉय म्हणजे दमलो नाही पण एन्जॉय एवढी झालं ना बाबा. मजा आली. खास करून रोहितला सांगायला इच्छितो त्याने मिस केलं खूप काय. आम्हाला ढाचे देतो फक्त ढाचे. आज होतो बघू. काही गोष्टी बोलण्यासारख्या नसतात. नाही भाई पण त्या मिस करतो तो काही गोष्टी. चला
आमची बडबड संपवतो आम्ही. नाही तर आम्ही जास्त भाऊक झालो तर आम्ही येण्यासारखे बडबड जागा असते रोहित माझे तर काय बडबड करत चालले आम्ही. गप्पस ये बाय, आम्ही झोपतो, बंद करा, येतो, बाय, गुड नाईट. काय रे बॅग डोका खाली घेतले, बॅगेत काय सोनं बिन आणलंय काय? उशीत नाही उशीर नाही, मला वाटलं बॅगेत काय सोनं बिन आणलंय का? एवढी बॅग घेऊन झोपल्या डोक्याला. खोटा एक नंबरचा. जोरात बोल ना जरा. उशी नाही ना म्हणून घेतले बॅग. उशी नाही, डोळे कसे काय एवढे बारीक? एवढा अंगात उशी सारखं झालंय, तुला कशाला उशी पाहिजे? डोळे काय एवढे बारीक झाले? एवढी झोप आले? झोप आले तुला? नाही, असून द्या आत्या, असून द्या. अहो नाही, कॉमेडी झालंय. लगेच दिली त्यांनी खरंच आणून दिली. दिसत नाही आता, माझा हात नाही फिरत आहे. असं नाही करायचं. मी काय झाला? थांब ना. कसं काय बोल, कसं काय बोललो तू? कसं काय बोललो तू? कसं काय बोललो तू? कसं बोलू शकतो? कसं काय बोलला? बोलू कसं शकतो तू? बोलू कसं बोलता? कसं बोलू शकतो रे तू? कसं काय? कसं रे? कसं काय? कसं ताकद लावतो? आम्हाला ताकद, आम्हाला ताकद, आम्हाला ताकद. बोल बोल, आम्हाला ताकद, बोल, आम्हाला ताकद, आम्हाला ताकद, आम्हाला ताकद, आम्हाला. अरे काय चालू आहे? एकदा करू दे ब्लॉगला आजच्या दिवसाचा. गुड नाईट काय होत नाही आमची. तुम्हाला गुड नाईट बोलून बघ यो सांगतो मस्ती चालू आहे. मग तू आता त्याला झोपून देशील नाही सकाळी लवकर. तो थांब करून तुला 12 पण वाजवतो. मायरेची सवय मला माहिती आहे. आता मग मस्ती यूज करतो, आम्ही काहीच करत नाही. मस्ती काय थांबत नाही. हवा आता बाद झालं, पण थकलो आता. आजचा 3रा दिवस, सकाळ झालेली आहे आणि इथे चुलीवर आम्ही गरम पाणी पण तापायला ठेवलेलं आहे. आणि इथं सकाळी तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा व्ह्यू, एकदम मस्त वाटते. तो फ्रेश वाटते. पण अजून आम्ही काय फ्रेश झालेलो नाही आहे. अजून दात घासायचे बाकी आहेत. बाकी सगळे पोरं घासतात. मी लेट उठलो थोडासा. आणि आता फ्रेश जास्त नाही, आंघोळ नाही करणार आहे आम्ही, कारण आंघोळ करायचा प्लॅन आम्ही पालीला केला आहे. तर आता इथून असंच निघणार आहे आम्ही, दात घासून फ्रेश होऊन काहीतरी खाऊ. मग इथून डायरेक्ट नॉनस्टॉप 2 तास आम्हाला पालीला पोचायला लागतील गाडीवरनं. पालीला पोचलो, तिथे गरम पाण्याचं कुंड आहे, तिकडे आम्ही आंघोळ करू. तिथून आंघोळ करून झाल्यावरती मग कपडे घालून तयारी करून पालीच्या गणपतीला बल्लाळेश्वरला दर्शन घ्यायला जाऊ. मग तिथनं मग आम्ही डायरेक्ट घरचा रस्ता पकडू. आता इथून जेवढा लवकर होईल तेवढा लवकर आम्ही निघायला ट्राय करतो आहे. अजून बाकी काय नाही, साठी भांडणं चालत दात घासावर. मस्ती तर चालूच राहील, आता काही विषयच नाही आहे. मस्ती ऑन टाईम फुल टाईम चालूच आहे. तुम्ही बघताय आमच्या रील्स पडताय ते इंस्टा अकाउंट, तुम्हाला मी दाखवलेले आमच्या स्क्रीनला मगाशी. चल बाहेर, चल घरात येतो. भेटतो तुम्हाला तयारी होऊन. गावातली माणसं पूर तांदूळ बिंदूळ घेऊन बाहेर निघालेले तुम्ही बघू शकता इथे. फुल भाई तांदूळ गहू काय काय बांधलं रोहन त्यामध्ये? काय काय बांधलंय? कारली आहेत का कुर्ली आहेत का काय? कारली कुर्ली तुलाच माहित नाही काय. बॅग ठेव, हेल्मेट काढ. ट्रायपॉड थांब, हा ट्रायपॉड बाहेरच काढ, ठेवू गाडीमध्ये. तसं पण ट्रायपॉडचा तर आपला यूज झालेलाच नाही आहे बऱ्यापैकी. हातानेच आणि त्या बारक्या जुन्या आपल्या ट्रायपॉडने शूट केलेला आहे. तो जुना नवीन ट्रायपॉड वापरलाच नाही. छोटावाला हायवे गेला वाटतं तो बीचवर. गेला तो बीचवर. पाहिजे का बाहेर? नाही ठेवा आता काय काम आहे बेल. त्यात नको ठेवू, बॅगेत टाकायचं आहे पागल. तुझ्या आईला मोडशील त्याला. चला केळीची वाडी येतो डायरेक्ट आता मे मध्ये डायरेक्ट परत केळीच्या वाडीमध्ये. आणि इथे बघू शकतो मी लाल परी, कोकणातली लाल परी. आणि आमच्याकडं पण आहे सुंदर परी, दोन त्या पण. त्यांच्यावर आम्ही राईड करतोय. एकदम कोकणातली सुंदर अशी स्वर्गनगरीतली राईड करतोय आम्ही. आणि आहे घाट, 200 घाट. तर आम्ही 200 घाटात माणगावमध्ये उतरू.
माणगावमध्ये उतरल्यावर एस टी स्टँडचा फेमस जो वडापाव आहे माणगावमधला तो आम्ही खाऊ असा प्लॅन केलेला आहे आम्ही. कारण भूक लागलेली आहे भरपूर. वडापाव खाऊ डायरेक्ट जाऊ पुढे पालीमध्ये. जरा स्टॉप घेतला माणगावमध्ये. सुकी मच्छी दिसली आम्हाला, जवळ आहे तर तो बघतो आम्ही घ्यायचा आहे का नाही. फोन करतोय घरी, विचारतोय तो. बघू जर वाटलं असतं मी पण घेईल. चांगला वाजता येतं आणि एकदम मस्त वाटतं, एकदम क्वालिटी एक नंबर आहे. बघू आता कसं काय घेतो. पुढे एस टी स्टँडला पण थांबायचं आहे अजून. वडापाव खायचा आहे, भूक लागली भरपूर, पण खाऊन घेतो. आता आम्ही थांबलो स्टँडमध्ये. स्टँडच्या बाहेर जिथे वडापाव आहे, माणगावमधला फेमस वडापाव आहे, इथं जरा आम्ही नाश्ता करतो. नाश्ता केल्यावरती पुढच्या प्रवासाला चालू करू. इथं ट्रॅफिक तर भरपूर आहे यार. माणगाव म्हणजे बघावं तेव्हा रविवार असो किंवा हप्त्यातला कुठलाही वार असो, बघावं तेव्हा ट्रॅफिक होतेच होते, काय विषय नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता आम्ही नाश्ता करून घेतो. पुढचा बघू कसं काय. आणि नाश्ता करून झाला माणगावमध्ये. आता बाहेर निघतो आम्ही. हायवेला लागलो आहे, मुंबई गोवा हायवेला. आणि समोर ट्रेन पण आहे आपली, कोकणी ट्रेन. जसे की पॅसेंजर बघू शकता तुम्ही. दाखवा लागेल पालीला डायरेक्ट. आता आम्ही पहिलं गरम पाण्याच्या कुंडावर जाऊ, तिथं आंघोळी करू आणि मग तिथून जाऊ गणपती मंदिरात. त्याच्या पुढे पण माणगाव स्टेशन. माणगाव रात्रीची लाईटिंग तुम्ही बघितली असेल, दाखवली पहिल्या दिवशीच्या शूटमध्ये कसं दिसतो माणगाव स्टेशन. तशी कोकणामधली आखी स्टेशन आता असेच केलेत मोस्ट ऑफ. एक मोठं सीन केला आम्ही घाटात. आपलं सुकेळी खिंडीमध्ये आम्ही पाली सोडल्यावरती पुढे तुम्ही आलात ना वाकड फाट्यावरनं सुकेळी खिंडी लागते. सुकेळी खिंडीमध्ये चेकिंग चालू होती आणि ह्याच्याकडे लायसन्स नाही आहे. लायसन्स माझ्याकडे आणि हेल्मेट घातलं आहे आणि गाडी पण पूर्ण क्लिअर आहे. पण सीन काय झाला की आमची गाडी अडवली. तर गाडी उतरल्या मी लगडत गेलो. लगडत गेलो आणि त्यांना बोललो का साहेब बोलतो माझ्या हाताला लागलं आहे, हात मुरगळला आहे, मी गाडी चालू शकत नाही, माझ्या पायाला पण लागलं आहे बोललो. त्यांनी नाही ते बोलतो कसं काय चालेल, तुझं त्याचाच लायसन्स दाखवायला लागेल, तो गाडी चालवत होता. साहेब बोललो माझ्या गाडीला, साहेब बोललो माझ्या हाताला लागलं आहे, गरज लागलं आहे बोललो, हात मुरगळला आहे माझा बीचवर. तर ते बोलले का तुझा लायसन्स दाखव. तर माझा मी लायसन्स दाखवला आणि त्यांनी सोडलं आम्हाला. का बोलले आम्ही पुढं खुश. थँक्यू सोडल्याबद्दल. काय थँक्यू सोडल्याबद्दल इज्जत आहे. पण नेक्स्ट टाइम असं करणार नाही. नेक्स्ट टाइम आम्ही बरोबर. इथे पालीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे बंगले बघू शकता, पूर्ण प्रॉपर बांधलेले आहेत. तुम्ही वाकड फाट्यावरनं आतमध्ये आले की तुम्हाला बंगले दिसतील. प्रॉपर दिसणार नाही इथं पाहिजे आम्हाला. पुढे आम्ही गेल्यावर काढलेला हेल्मेट गरम पाण्यातून. आता पोचलो आम्ही उन्हेरे कुंड. इथे जातो, आंघोळी करतो. तुम्ही बघू शकता कसं, तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये कुंड कसं आहे. गाड्याला पार्क केलं आम्ही, तर जातो आतमध्ये. पे अँड पार्किंगमध्ये कसं आहे काय माहीत नाही, पण आम्हाला फ्री आहे. आम्ही फ्री पार्किंग करतो इथे. बॅग पण घेतले का ना आतमध्येच लगेच कपडे चेंज करू. गरम पाण्याचा कुंड एंट्री मारताना आतमध्ये काच करा खूप करा घेत. साबण लावायचंच नसतं. थंडी उडली थंडी काहीच नाही. पाणीमध्ये जो कुंड आहे सगळे कुंडामधून आहे. तुम्ही इथं आला तर कधी या, गरम पाणी फक्त साबण लावू नका. साबण तर लावत नाही तुम्ही, लावणंच करताय किंवा दुसरं असं म्हणजे साबण लावायचं तर मनाई आहे. गरम पाण्याची मजा घ्या. अरे चला बास करा. अर्धा पाऊण तास झाला आहे तिथं आंघोळी करतात. झाली आंघोळी. आता कपडे चेंज करतो. बॅग पण आतमध्ये झालेली आम्ही. इथे कपडे चेंज करतो पटकन. तर बाहेर आहे बघा.
त्याचा कपडे चेंज करून घेतो आणि निघतो आता. तिथे पाठी एक मंदिर आहे, तिथं पाया पडतो आणि पालीमध्ये डायरेक्ट. अंघोळ झाली, मस्त तयारी पण झाली. आता एकदम फ्रेश वाटतं, आता एकदम भारी असं अंग पूर्ण लूज झाल्यासारखं वाटते. आता जातो, यांचे तर सगळ्यांचे कपडे चेंज करून झाले. आता एकाचं फक्त तयारी बाकी आहे. झालं की आम्ही निघतो येत ना. बघा मागे कुंडाच्या मागे आलो की मंदिर आहे शनिधाम, आणि समोर आतमध्ये तर बघा फोन अलाउड नाही आहे म्हणजे फोटो काढण्यासाठी. तर आम्ही फक्त बाहेरून तुम्हाला दाखवतो आणि ते आतमध्ये देव येतं. बघा आम्ही तर आतमध्ये आता मोबाईल नेणार नाही, शूट नाही करू शकत. बाहेरून बघून घ्या, निघतो आम्ही लगेच. इथे समोर हनुमानांचं मंदिर आहे छोटंसं, आणि इथे शैनेश्वर देवाचं. पाया पडलो आम्ही, निघालो बाहेर. आणि इथं समोर तुम्ही बघू शकता सुधागड किल्ला पालीतला. लोकेशनला पोहोचलेलो आहे आम्ही. आता गाडी पार्क केली, पाठीच मंदिर आहे. जरा थंड म्हणून उसा जराच घेतला आहे प्यायला, एक पाण्याची बाटली. जरा एकदम रिलॅक्स वाटेल, एकदम थंड वाटेल आम्हाला. उसा जराच पिल्यावरती पाणी पिल्यावर जातो, दर्शन घेतो. अशी एंट्री पाळीच्या गणपतीची, पाळीच्या बल्लाळेश्वर गणपतीची. आता आम्ही चाललो आतमध्ये. तर मंदिरामध्ये पोचलो आम्ही, दर्शन घेतलं. इथे जरा बसलो होता शांत. पुढे बघा तुम्ही बघू शकता बाप्पा. आतमध्ये आपण शूट करू शकत नाही, आतमध्ये आम्ही शूट नाही करू शकलो. आता बाहेर बसलो म्हणून आता निघतो. आता मार्केट घेतला आहे गाडीला लावायला. बसले शांतपणे देवासारखं, पण देवाच्या म्हणजे काहीच नाही. आम्ही पूर्ण पापी माणसं आहेत आम्ही, भरपूर सगळे पापी आहेत. कोण धुतल्या धुतलं नाही आहे. आम्ही पण पापीच आहेत, तुम्ही पण पापीच आहात. नाही सगळे तुम्ही चांगले आहात. दादा भरपूर प्रकारचे आपल्याला इकडं पेढे एकदम टेस्ट करायला देत आहे. भरपूर प्रकारचे खाल्ले, भरपूर. हा कुठला बोलला दादा? हा कुठला बोलला तू? हा कुठला बोलला? कोकणी पद्धतीतला पेढा येतो, गुळ आणि तूप वापरून बनवलेला असतो. ओके. हा 200चा पाव किलो. पेढे तसे 100 पासून रेंज आपल्याकडे 200 पर्यंत. 10-12 व्हरायटीमध्ये पेढे. काहीतरी घेतो प्रसाद पेढ्या एकदम भारी टेस्ट हापूस मस्त आहे. खाल्लं आता खजूर कोकोनट खावा. हे का, हे स्पेशल कोकणी आयटम आहे. तो करते तो पामतेलवाला आयटम आहे. हा स्पेशल खावा. हे तुपातले आयटम दाखवतो तुम्हाला. भारी भारी. हे मसाला काहीतरी घेतो. मसाला पान कोकोनट बर्फी. हा सेपरेट. आता हापूस घेतला. 4 पिशव्या. हापूस म्हणजे हा घेतो. एक आंबा दिला. अजून काय? बस त्यांनी हे घेतला ना, कोकणीवाला घेतला. कोकणीवाला दादानी घेतला, तुम्ही हापूसवाला. मी हापूस घेतला. प्रसाद घेतला. आता इथे वरती जेवायला जायचं कुपन तर काढतो. आता आम्ही बघू, करतो काहीतरी. कोणता नंबर लागेल? आता एकदम फनी आहे, मस्त एकदम पेढे विकतो, एकदम भारी. तुम्ही इथं आलात की एकदम इथं प्रसाद तुम्हाला भेटून जाईल. एकदम भारी आहे. आता काही टेन्शन नाही. नक्की तुम्ही आला तरी इथे प्रसाद घ्या. त्याच्या इथे आम्ही तर जेवणाचे कुपन घेतलेले आहेत. पर पर्सन 30 रुपये जेवण. वरती जातो आम्ही जेवायला. दाखव तुम्हाला वरती कसं आहे काय. कुपन घ्या आणि जेवा. महाप्रसाद भोजनालय, प्रसाद भोजनालय. काय पण बोलतो दादा, जे पेढे आम्हाला खावलं ते एकच नंबर होते. समोर खाऊ शकलो. इथं समोरच दादा म्हणजे घेतलं तर एवढं नाही, पण टेस्ट भरपूर केले पेढे. असे एकदम वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट केले आम्ही. नवीन जे काही आले ते आम्हाला सगळं दादांनी दाखवलं. इथे जातो वरती, प्रसाद आलाय बघा. जातो आता वरती. जातो नाही आलो ना. बघा 30 रुपयात कायच पाहिजे प्रसादाच्या जेवायला. भात आहे, डाळ आहे, चपाती आहे, शिरा आहे, लोणचं आहे, भाजी आहे मटकीची. म्हणजे आता इथं सगळे जेवणावर घसरलेलं, खूप भुकवलेले होते वाटतं. आता मी पण आता भरपूर भुकावलं आहे. मी पण जेवतो. मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन पण झालं आणि बाप्पाच्या कृपेने जेवण पण झालं आमचं. तर आता आम्ही निघू घरी जायला. प्रसाद बिसाद घेतला, आता ठेवल्या बॅगेत. आता आपण इथं निघायच्या तयारीतच आहोत. झालं आता. एकंदरीत तुम्हाला ब्लॉग कसा वाटला असेल मला सांगा नक्कीच कमेंटमध्ये. आपण असं नवीन काहीतरी कंटेंट प्रत्येक वेळी आपण घेऊनच येतो. फक्त हा जरा ब्लॉग भरपूर दिवसांच्या गॅपनी पडला, कारण की मध्ये आम्हाला टाईमच भेटत नव्हता. काय करणार, पोरांना पण जरा कामं होती भरपूर, टाईमच भेटत नव्हता. शेवटी आम्ही टाईम काढला चौघांनी मिळून आणि शेवटी आम्ही प्लॅन सक्सेसफुल केला. तुम्हाला जसं काय ब्लॉग आवडला असेलच.
आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, ब्लॉगला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये परत अशाच एक काहीतरी नवीन कंटेंटसोबत. तोपर्यंत येतो.